आजही तशी संख्या फार कमी झाली आहे महाराष्ट्रातली अशी नाही. कालचा आकडा जर बघितला तर 43,000च्या दरम्यान ॲक्टिव्ह केसेसचा आकडा आहे. परंतु त्यातला जमेचा भाग असा आहे की बरे होऊन किती गेले तर ॲक्टिव्ह केसेसपेक्षा जास्त बरे होऊन गेले, कारण 46,000 लोक हे बरे होऊन गेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ डिस्चार्ज पण ॲक्टिव्ह केसेस ज्या इनकमिंग आहेत त्यापेक्षा आउटगोईंग डिस्चार्ज जास्त आहेत. आणि एकूण आता महाराष्ट्रामध्ये 2 लाख जवळजवळ 64,000 एवढे साधारणपणे ॲक्टिव्ह केसेस या ठिकाणी आहेत. तर ही जर आपण बॅकग्राऊंड बघितली, पार्श्वभूमी बघितली, तर यासाठी सर्व तज्ज्ञांचं मत काय आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण टेस्टिंग्स केल्याच पाहिजे, टेस्टिंग्स कमी करू नका. तर मी काल पण सांगितलं होतं की टेस्टिंग्स आमच्याजवळ पोटेन्शियल महाराष्ट्राचं RT-PCR आहे 2 लाख, ते आम्ही पूर्ण करतो आहोत. महानगरांसारखं आता मुंबईचं जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा काल 57,000 टेस्ट झालेल्या आहेत. आणि त्यामुळे टेस्टिंग कुठे कमी केली जाते त्यातल्या त्यात RT-PCR अजिबात नाही. त्याचबरोबर रॅटच्या टेस्टिंगसुद्धा खूप वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनच्या सूचना केल्या जात आहेत. आणि स्वतः लोकसुद्धा जर काही सिम्पटम्स वाटत असतील तर फार्मसीच्या दुकानावरून सेल्फ टेस्ट किट घेऊन जात आहेत आणि त्या ठिकाणी टेस्टिंग करतायत. जर कोणी पॉझिटिव्ह आलं तर रिपोर्ट करतात. तर अशा पद्धतीनं रिपोर्टिंग ती वाढते आहे. शॉर्टमध्ये टेस्टिंग आम्ही कधीही कमी करत नाही आहे, करण्याचा अजिबात विचार नाही आहे. आणि त्या दृष्टीनं आमचं टेस्टिंग व्यवस्थित चालू आहे. त्यामुळेच आज जवळजवळ 43,000 केसेस पॉझिटिव्ह डिटेक्ट होऊ शकत आहेत. पॉझिटिव्हिटीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर पॉझिटिव्हिटी स्टेटची पॉझिटिव्हिटी 23% दरम्यान आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी असलेले जिल्हे म्हणजे नाशिक आहे, नागपूर आहे, त्याचबरोबर आता रायगड आहे आणि पुणे आहे. तर या नांदेड आहे खास करून, तर नागपूरपेक्षा नांदेड आहे. तर या सगळ्या पॉझिटिव्हिटीच्या मध्ये 23%पेक्षा जास्त आहे. म्हणजे काही तर 27 आहेत, काही 30%पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे. जसं पुणे, रायगड अतिशय जास्त पॉझिटिव्हिटीचं ठिकाण आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये एक पुन्हा सांगायचं म्हणजे आयसोलेशन बेड्स, ICU बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स आणि ऑक्सिजन बेड्स याचं जर का एकंदर आपल्याजवळ उपलब्ध असलेली बेडची संख्या लक्षात घेता त्याच्या सरासरी 4-5% दरम्यानच हे बेड्स ऑक्युपाईड आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याजवळ 95% आपली जी इन्फ्रास्ट्रक्चर बेडची आहे ती आज उपलब्ध आहे. 4 to 5% आज मॅक्झिमम ॲव्हरेजली आपण असं म्हणू ऑक्युपाईड आहे. तर हा सुद्धा या सध्याच्या परिस्थितीची एक निश्चित प्रकारे थोडा आधार देणारी ही बातमी आहे. कारण जवळजवळ 87% लोक हे होम क्वारंटाईन आहेत. आणि होम क्वारंटाईन लोकांना प्रॉपरली मॉनिटरिंग करणं आणि त्यांना प्रॉपरली कोविडच्या अनुषंगाने सिम्पटमॅटिक उपचार देऊन बरं करणं हाच सध्याच्या संदर्भातला हेल्थ डिपार्टमेंटच्या संबंधातला महत्त्वाचं काम आहे. आणि ते आरोग्य विभागाचे लोक व्यवस्थितपणे करत आहेत. सुप्रीम कोर्टात सर बेसिकली जे डेथ क्लेम्स झालेले होते, एकंदर आपल्या प्रोसिजरबद्दल तर सुप्रीम कोर्टाने सराहना केलेलीच आहे, पण कुठेतरी आकडा जो आहे ॲप्लिकेशनचा तो डेथशी मॅच होत नाही, तो जास्त आहे. त्याच्यामुळे काही ॲप्लिकेशन रिजेक्ट केले गेलेले आहेत. याबद्दल एक्झॅक्टली सरकारची काय भूमिका आहे, काय कारणं देऊन ती रिजेक्ट केली गेलेली आहेत की त्याच्यात काही तथ्यच नव्हतं ॲप्लिकेशन्समध्ये? केंद्र राज्य शासनाच्या वतीनं ज्यावेळी आता 50,000 रुपये प्रत्येक कोविडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पाल्यांना किंवा त्यांच्या फॅमिलीला देण्याच्या दृष्टिकोनातूनचं एक महत्त्वाचं धोरण जाहीर झालेलं आहे. या धोरणाच्या अनुषंगाने जवळजवळ बऱ्याच लोकांनी कदाचित RT-PCR पॉझिटिव्ह नसतानासुद्धा, काही HRCT पॉझिटिव्ह असू शकतील, काही रॅट पॉझिटिव्ह असू शकतील, असे लोकसुद्धा नंतरच्या काही कारणांनी मृत्यू झाला असेल तर थोडी संख्या अशी असू शकेल की क्लेम्स जास्त आहेत आणि त्या ठिकाणी एकंदर जे वाटप झालेले पैसे आहेत ते
थोडा त्यातला गॅप आहे. परंतु याचा अर्थ त्या क्लेम्सची स्क्रुटिनीचं काम अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहे, दररोजच्या दररोज चालू आहे. आजचा जर अपडेट द्यायचा म्हटलं तर साधारणपणे जवळजवळ 1,47,000 हे साधारणपणे एकूण आत्तापर्यंत डेथ्स झालेले आहेत आणि त्यामध्ये 1,00,000च्या वर आत्तापर्यंत आपण 50,000 रुपये प्रति कुटुंब हे वाटप केलेले आहे. त्यामुळे उर्वरित जे काही आहे ते काम अतिशय जलद गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला आणि प्रशासनातल्या सर्व लोकांना दिले. कारण हे त्याच्या बाबतीतली खात्री करणं कलेक्टर्स वगैरे यांच्या थ्रू या सगळ्या खात्री करून येतात. त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की या गोष्टीची माहिती घेणं गरजेचं आहे. सर, एकाच फॅमिलीच्या नावे जास्त ॲप्लिकेशन येत आहेत, म्हणजे एकाच मृत कुटुंबाच्या ह्याच्यात जास्त ॲप्लिकेशन त्याच नावे येतात, तर ही चीटिंग होते कुठेतरी. नाही, म्हणूनच मला म्हणायचं की याला स्क्रुटिनी करायला, खात्री करायला थोडा अवधी लागतो. कारण शेवटी गव्हर्मेंट मनी आहे आणि तो राईट व्यक्तीलाच जायला पाहिजे. त्याच्यामध्ये घाई गडबड करूनही चालत नाही. तरीसुद्धा जवळजवळ 1,41,000 एकूण डेथ्सपैकी 1,00,000च्या वर आपण डेथचे क्लेम सेटल केलेले आहेत. लसीकरणामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. मला म्हणायचं की थोड्याफार टक्क्यांनी जरी काही कमी असलं तरीसुद्धा असं डिस्क्रिमिनेशन आरोग्य विभागही करत नाही, स्टेट गव्हर्नमेंटही करत नाही. आता याच्यामध्ये कदाचित महिला भगिनी ह्या घरी असतात, काही ग्रामीण भागातल्या त्या कदाचित स्वतःहून बाहेर येण्याच्या दृष्टिकोनातूनची उत्सुकता जरा दाखवत नसाव्यात. परंतु आरोग्य विभागाच्या वतीनं जे काही लाईन लिस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये आशा वर्कर्सला सुद्धा या लाईन लिस्ट देण्यात आलेल्या आहेत की जे लोक ग्रामीण भागात राहिलेले असतील त्या सगळ्यांना घरी जाऊन बोलावून घेऊन सेंटरपर्यंत आणून करून घेणं हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. शहरामध्ये सुद्धा वॉर्ड ऑफिसर्स आणि आशा वर्कर्सला या सगळ्या गोष्टी यादी काढून दिलेल्या आहेत की जे लेफ्ट आउट आहेत. तरी अजून आपल्याला 70 ते 80 लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये फर्स्ट डोस घ्यायचा आहे. कारण वॅक्सिनेशनचं प्रमाण आता 90% दरम्यान आहे आणि त्यामुळे 9 कोटीच्या दरम्यान आपल्याला पूर्ण टार्गेट आहे आणि 8,20,25,00,000 लाखापर्यंत आपलं फर्स्ट डोस कंप्लीट झालेला आहे. त्याचबरोबर सेकंड डोससुद्धा महाराष्ट्रामध्ये 60% पर्यंत कंप्लीट झालेला आहे. ते प्रमाणसुद्धा आपल्याला वाढवायचं आहे. त्यामध्ये सुद्धा ज्यांना सेकंड डोस ड्यू आहे पण तरीसुद्धा जे लोक घेत नाहीत, माझी त्यांना या निमित्ताने आव्हान आहे, विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण सेकंड डोस घेतला पाहिजेच. कारण त्याशिवाय तुम्हाला अनेक ठिकाणी एंट्री मिळत नाही. बसेसमध्ये असेल, रेल्वेजमध्ये असेल, प्लेन्समध्ये असेल, अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतात. आणि मला असं वाटतं की एकंदरच आपल्याला स्वतःला सुद्धा जागरूक राहून स्वतःची काळजी आणि समाजाची, राज्याची काळजी घेणं सुद्धा आपलं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा सेकंड डोस जो राहिलेला असेल त्यांनी आपला सेकंड डोस पूर्ण करून घ्यावा असं आग्रहाचं सांगणं माझं या निमित्ताने निश्चित प्रकारे आहे. तो मैं साहब आपसे जानना चाहेंगे कि महाराष्ट्र में पॉजिटिविटी रेट की अगर हम बात करें तो मुंबई का पॉजिटिविटी रेट जो है वो कम हो रहा है, लेकिन नांदेड़ हो, नासिक हो, रायगढ़ हो या फिर पुणे हो, वहाँ का पॉजिटिविटी रेट जो है वो 20% है, उससे ज़्यादा है. क्यों यहाँ पे अभी भी इतने हाई रेट पॉजिटिविटी का है? देखिए, कुल मिला के महाराष्ट्र का जो पॉजिटिविटी रेट है 23.5 है, लेकिन इसके एवरेज से भी यानी महाराष्ट्र के एवरेज से ज़्यादा जो परसेंटेज ज़िले हैं उसमें रायगढ़ है, पुणे है, नासिक है और मराठवाड़ा में नांदेड़ है. तो यहाँ पर पॉजिटिविटी रेट निश्चित तौर पर बहुत ज़्यादा है. इसका मतलब है कि वहाँ पर टेस्ट भी अच्छी हो रही है और जो टेस्ट हो रहा है उसमें से संक्रमण यानी ज़्यादा हो रहा है, ऐसा ही दिख रहा है. निश्चित तौर पर इसके ऊपर और अच्छे से टेस्टिंग करना और कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर
लागू करके इसमें कंट्रोल या नियंत्रण लाना, यही आज की हमारा इसका एक सॉल्यूशन है। और यह सॉल्यूशन के हद तक प्रशासन पूरी तरह से काम कर रहा है। बहुत से लोग जो है वो अभी भी वैक्सीन नहीं ले रहे हैं। सरकार बार बार कह रही है कि वैक्सीन लेना चाहिए, लेकिन सेकंड डोज जो है वो भी बहुत से लोगों का पेंडिंग है। क्या वैक्सीन की कमी है इसलिए ये हो रहा है या लोग ही सामने नहीं आ रहे? वैक्सीनेशन के हद तक हमारा ये बहुत ही प्रायोरिटी का प्रोग्राम है। गवर्नमेंट ऑफ इंडिया का भी कंटिन्यूसली कहना है कि वैक्सीनेशन बढ़ाना चाहिए। तो आज का जो स्टेटस है उसमें फर्स्ट डोज में हमें 70 to 80 लाख 70-75 लाख अभी भी लोग महाराष्ट्र में ऐसे जिन्होंने फर्स्ट डोज नहीं लिया है। कुल मिला के हमारे को 9 करोड़ प्लस का टारगेट है और अभी 8 करोड़ 20 लाख के दरमियान ये हमारा वैक्सीनेशन फर्स्ट डोज हुआ है। तो इसका मतलब है 70 to 80 लाख फर्स्ट डोज रह गया है। सेकेंड डोज 60% हुआ है। सेकेंड डोज में भी अभी जो लोग ड्यू हुए हैं उनको मेरा एक विनती है, हमारी सूचना है कि निश्चित तौर पर आप लोगों ने सेकेंड डोज करवा लेना चाहिए, क्योंकि उसके सिवाय आपको घूमने फिरने के लिए भी कई जगह पे तुम्हारे को मुश्किलातें आएगी। इसके अलावा मैं ये कहना चाहूँगा कि 15 to 18 ईयर्स के जो छात्र हैं, जो किशोर हैं, उन्होंने भी करीबन हमने 50% के ऊपर अभी इस एज ग्रुप में काम किया है। जो भी बाकी बचे उनका भी ये काम होना निश्चित तौर पर ज़रूरी है। आज का जो स्टेटस है, पॉजिटिविटी रेट ज़्यादा भी होने के बाद भी हमारे यहाँ पर हॉस्पिटलाइजेशन बहुत कम फीसदी आज दिख रहा है। इसका अगर परसेंटेज देखा जाएगा तो आईसीयू, वेंटिलेटर्स, ऑक्सीजन और आइसोलेशन बेड्स करीबन सभी परसेंटेज 4 to 5% के दरमियान इसका रेंज है। और इसीलिए उपलब्ध जो हमारे पास कुल मिला के बेड्स है उसके 95% बेड्स आज भी निश्चित तौर पर खाली है। इसका मतलब प्रिपेयर्डनेस के हद तक महाराष्ट्र का प्रिपेयर्डनेस अच्छा है। और संख्या अगर ज़्यादा भी है फिर भी हॉस्पिटलाइजेशन कम लग रहा है। इसका एक ही वजह है कि महाराष्ट्र में बहुत अच्छी तरह से वैक्सीनेशन का कार्यक्रम इम्प्लीमेंटेशन हुआ है और आने वाले दिनों में जो भी बचे हैं उनको भी हम पूरा करेंगे। सर, टेस्टिंग को लेके बार बार आप कह रहे हैं कि टेस्टिंग बढ़नी चाहिए, लेकिन आंकड़े महानगरों के आ रहे हैं, वहाँ पे टेस्टिंग कम होते दिख रही है। कोई स्पेसिफिक रीज़न है या सरकार ने कहा है कि आंकड़े जहाँ पे बढ़ रहे हैं वहाँ पे टेस्टिंग कम कीजिए? टेस्टिंग हमारा जो महाराष्ट्र का पोटेंशियल है वो 2 लाख टेस्ट पर डे का है, वो हम पूरा कर रहे हैं। जिसमें महानगर का भी टेस्टिंग, जैसा कि मुंबई में है तो मुंबई में भी टेस्टिंग हम करीबन 57,000 टेस्ट कल किए हैं। तो टेस्टिंग्स हम पूरे कर रहे हैं, इसीलिए जो पॉजिटिविटी रेट है 23.5% हमारा आज दिख रहा है। तो इसमें बिल्कुल हम लापरवाही टेस्ट के हद तक कोई कारण और कोई वजह नहीं है कि हम कोई लापरवाही निश्चित तौर पर नहीं कर रहे। सर, महाराष्ट्र में जो कोविड कॉम्पेंसेशन के क्लेम्स है उसमें ऐसा देखा जा रहा है कि ऑलमोस्ट 1/3 जो है क्लेम्स उसमें कई सारे रिजेक्शंस आए हैं। कई सारे ऑफिशियल्स कह रहे हैं कि उसमें थोड़ा सा स्क्रूटिनी की ज़रूरत है। तो अब तक नियरली 50,000 क्लेम्स रिजेक्ट हुआ है और 1,10,000 क्लेम्स अप्रूव हुआ। तो ये क्लेम्स रिजेक्शन का क्या कारण है? क्योंकि सुप्रीम कोर्ट इस बात पे बहुत ज़्यादा नज़र रख रहा है और बहुत सारे ऑब्जर्वेशंस हैं। देखिए, अभी कोविड में जिनका भी मृत्यु हुआ है उनके फैमिली को कॉम्पेंसेशन के तौर पर 50,000 रुपीज़ दिया जा रहा है। तो करीबन 1,50,000 के दरमियान मृत्यु है और इसमें 1,10,000 के दरमियान क्लेम्स पूरे किए गए। तो 40,000 का जो डिफरेंस है उसमें एक ये है कि जैसा RT-PCR के तहत अगर किसी का पॉजिटिव आता है तो वो ऑटो मोड में आपके कोविन ऐप में जाता है या मृत्यु के इसमें वो जाता है। तो मुझे लगता है कि HRCT, RAT और अन्य कुछ
टेस्ट के वजह से अगर कोई किसी का मृत्यु हुआ है तो उस फैमिली को ऐसा भी लगता है कि नहीं ये यानी अन्य कोई वजह से भी अगर कोई मृत्यु है तो भी लोग कोविड से ही मृत्यु है ऐसा एक क्लेम कर रहे हैं। तो उसकी थरो जांच होना बहुत ज़रूरी है और वो जांच करने के लिए थोड़ा समय लगता है, लेकिन हमारे लिए ये बिल्कुल प्रायोरिटी का काम रहेगा कि जल्द से जल्द 50,000 पर फैमिली जो जिनका मृत्यु कोविड में हुआ है उनको देने के लिए हम पूरी तरह से उस जल्दी से जल्दी ये काम ख़त्म करने के लिए कोशिश करेंगे। सर, सरकार ने एक वो रिव्यू का भी एक शायद क्लॉज रखा है जिनका रिजेक्ट हुआ है। हाँ, निश्चित तौर पर मुझे लगता है कि हर किसी के ऊपर अन्याय बिल्कुल नहीं होनी चाहिए और इसीलिए जो राइट क्लेम है उनको उनका हक 50,000 रुपीज़ का मिलना ही चाहिए। तो अगर किसी ने रिजेक्ट भी किया है तो भी प्रॉपर अगर उसका टेस्टिमोनियल्स या पेपर्स देते हैं तो निश्चित तौर पर उसका रिव्यू करके अगर वो राइट है तो उसको क्लेम दिया जाएगा। सर, एक आखिरी सवाल, स्कूल्स महाराष्ट्र में मंडे से खुलने जा रहे हैं और जो 15 to 18 एज ग्रुप है उनका वैक्सीनेशन बढ़ाने के लिए, स्पीड बढ़ाने के लिए, आपने फिगर्स दिया उनका कितना हुआ है, लेकिन स्पीड बढ़ाने के लिए क्या कोई और ज़्यादा एफर्ट्स डाले जाएंगे? क्योंकि 15 to 18 का वैक्सीनेशन करने के लिए बिल्कुल बहुत प्रायोरिटी इसको दी गई है और अभी तो इस सभी स्कूल्स कॉलेजेस बंद होने के नाते थोड़ा उनको ऑर्गेनाइज करके उनको वैक्सीनेशन सेंटर पे लेके आना थोड़े चैलेंजिंग निश्चित तौर पर होता है, लेकिन ये काम भी आरोग्य डिपार्टमेंट या स्वास्थ्य डिपार्टमेंट की तरफ से किया जाएगा। दूसरा ये भी है कि स्कूल्स के बारे में रिव्यू करने के लिए आज कैबिनेट में निश्चित तौर पर डिस्कशन होगा। स्कूल्स रीओपन करने के लिए कौन सी कक्षा से कौन सी कक्षा तक रीओपन करना चाहिए, कब रीओपन करना चाहिए, इसके ऊपर चर्चा कैबिनेट में भी निश्चित तौर पर होगी और आज उसके ऊपर जो कुछ है यानी अगर डिसीजन जो भी कुछ लेना है उसके ऊपर माननीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी और कैबिनेट के हमारे सभी मंत्रिमंडल के सहकारी इस पे अंतिम निर्णय लेंगे। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे